बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 14वा म्हणजेच गुणातीत योग. या गुणातीत योगाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. आज शेवटचा म्हणजे 16वा भाग आपण पाहणार आहोत. आपण 26 श्लोक पाहिलेले आहेत. 403 ओव्या पाहिलेल्या आहेत. 16वा भाग पाहण्याच्या अगोदर पाठीमाग आपण काय पाहिलेलं आहे थोडक्यात लक्षात घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. तर हा जो गुणातीत योग आहे, गुणातीत म्हणजे गुणांपासून मुक्त, गुणांच्या पलीकडं कसं जायचं याचा हा योग आहे. आता हे गुण म्हणजे काय आहेत तर सत्वगुण, तमोगुण आणि रजोगुण हे 3 गुण जे आहेत. त्यातल्या त्यात सत्वगुण चांगला असतो, रजोगुण मध्यम असतो आणि तमोगुण कनिष्ठ असतो. या गुणांमध्ये जे लोक, हे गुण ज्या लोकांच्या मध्ये असतात त्या त्या गुणांच्या प्रमाणात त्यांच्याकडून कार्य घडतं, त्या पद्धतीने त्यांना त्याचं फळ सुद्धा मिळतं. हे सगळं आपण पाहिलेलं आहे. पाठीमागच्या भागामध्ये आपण हे बघत होतो की गुणांची बाधा कोणत्या उपायानं होत नाही. गुणांची बाधाच जर नाही झाली तर आपण मुक्त होऊ शकतो, ब्रह्मपदापर्यंत प्राप्त होऊ शकतो. तर त्यासाठी गुणांची बाधाच होऊ नये यासाठी काय करावं हे आपण पाठीमागच्या भागामध्ये पाहिलेलं होतं. त्या अगोदरच्या भागामध्ये आपण गुणातीत होतो म्हणजे गुणांच्या पलीकडे आपण जे जातो त्याची लक्षण आपण पाहत होतो की गुणातीत पुरुष झाला म्हणजे काय झाला. आणि त्या अगोदरच्या म्हणजे 14व्या भागामध्ये आपण गुणातीताचे आचरण कसे आहे ते आपण पाहिलं होतं. तर या 2-3 गोष्टी आपण बघूयात आणि मग पुढे जाऊयात. तर भगवान श्रीकृष्णाला म्हणतात की जो ज्ञान, कर्म प्रवृत्ती आणि अज्ञान ही प्राप्त झाले असता द्वेष करत नाही व नष्ट झाली असता त्यांची इच्छा करत नाही, ही गुणातीताची लक्षणं आहेत. बघा त्यासाठी काय सांगितलेलं आहे की जरी रजोगुणाचा जोर होऊन देहात अंकुर फुटून तो प्रवृत्ती मार्गात घडून गेला तरी मीच कर्म करणार आहे असा अभिमान ज्याला उत्पन्न होत नाही, अथवा कर्म नाहीसे झाल्यावर त्याच्या बुद्धीस वाईटही वाटत नाही, किंवा सत्वगुण वाढल्यावर ज्या वेळेस सर्व इंद्रियात ज्ञान फाकते त्यावेळेस माझ्यासारखा दुसरा कोणीही विद्वान नाही अशा संतोषात जो घडून जात नाही, अथवा तमोगुण वाढल्यावर जो मोहभ्रमाने लिप्त होत नाही व अज्ञानामुळे मनात खेदही बाळगत नाही, किंवा मोह उत्पन्न झाला असता ज्ञानाची इच्छा करीत नाही, त्याचप्रमाणे ज्ञानवान झाला असता कर्मे टाकीत नाही आणि त्यापासून दुःखही मानत नाही. सकाळ दुपार सायंकाळ यांची सूर्याला जशी गणना नसते तसा जो देहावर उत्पन्न होणाऱ्या गुणांकडे लक्ष देत नाही. देहावर जर गुण उत्पन्न झाले तर ते गुण त्या गुणांची लक्षणं दाखवतात, त्या
प्रमाणे देह कार्य करतं आणि त्या गुणांप्रमाणेच त्याचे परिणामही भोगावे लागतात, त्याचे फळही आपल्याला मिळतात. मग हे गुणच जर उत्पन्न नाही झाले तर गुणच जर उत्पन्न नाही झाले किंवा त्याच्याही पलीकडे आपण जर गेलो तर त्याला म्हणायचं गुणातीत असणे. त्याची ही लक्षणं आपण आता ऐकली की जरी समजा रजोगुणात असला आणि मीच कर्म, तरी सुद्धा तो मीच कर्म करणार आहे वगैरे अभिमान त्याला उत्पन्न होत नाही. तसेच तमोगुणात जर असेल तर तो मोहाने लिप्त होत नाही किंवा अज्ञानाने खेद मानित नाही किंवा मोह उत्पन्न झाला असता ज्ञानाची इच्छा करत नाही. तसेच माझ्यासारखा ज्ञानवान मीच आहे असाही तो अहंकाराने सांगत नाही. ही गुणातीताची लक्षणं आहेत. ही आता गुणातीताची अजून काय लक्षणं आहेत तर गुण व शरीर हे आपणच असल्यामुळे ते आले किंवा गेले तरी त्यापासून सुख किंवा दुःख होत नाही. हे अजून एक गुणातीताचं लक्षण आहे. अजून काय म्हणतात की वाटसरू वाटेच्या मुक्कामापुरता उतरतो त्याप्रमाणे उदासीन वृत्तीने देहात वास करतो. असे जे लोक आहेत, असे जे गुणातीत झालेले आहेत लोक, त्यांचा जो आत्मा आहे, त्यांचं जे चैतन्य आहे ते देहामध्ये तर वास करतात, पण कसं वाटसरू सारखं. वाटसरू आपला पाहुणा आला, आपल्याकडे काय कायमचा मुक्कामार येतो का? नाही आला. एखादा मुक्काम केला तर केला, सकाळी निघून जातात. तसं त्याच पद्धतीनं हा आत्मा जो आहे तो देहामध्ये राहतो परंतु अलिप्त असतो. त्याप्रमाणे हा गुणांच्या स्वाधीन होऊन काही कर्मे करत नाही. आपल्याकडे पाहुणा आपली घरची सगळी कामं करतो का? नाही, तो पाहुण्यासारखा राहतो, निघून जात असतो. तसाच हे जे चैतन्य आहे, हा जो आत्मा आहे तो देहात वास करतो आणि देह ज्यावेळेस त्यागला जातो, मृत्यू ज्यावेळेस होतो त्यावेळेस हा आत्मा जो आहे तो परत मोकळा होतो. म्हणून त्याला गुणाची बाधा होत नाही आणि हीच गुणातीताची लक्षण आहेत. ज्ञानवान पुरुष गुणविकारांनी फसत नाही. गुणांनी तो निश्चय करून आकळला जात नाही. दुरूनच त्यांचे खेळ पाहतो. सात्विक गुण सत्कर्माचे आचरण करो, रजोगुण विषयांची आशा करो किंवा तमोगुण मोहाधिक अज्ञानात बुडो, तरी त्यापासून याला बाधा होत नाही. त्याचा काहीच फरक पडत नाही, कारण या सगळ्यापासून तो अलिप्त असतो. गुणांनी किती जरी गडबड केली तरी त्याच्या सपाट्यात तो सापडत नाही. ही सगळी चिन्ह गुणातीताची आहेत. आता गुणातीत जो पुरुष आहे त्याचं आचरण कसं असतं, कसे वागतात, कशावरून ओळखायचं, ते आचरण कसं असतं ते आपण आता बघूयात. की गुणातीत जे लोक असतात, जे पुरुष असतात, ते मद्रूप झालेले असतात, भगवंताशी एकरूप झालेले असतात. त्याला सर्व चराचर माझ्या स्वरूपाशिवाय काहीच दिसत नाही. भगवंताशिवाय त्याला काहीच दिसत नाही. त्याप्रमाणे ते सुख व दुःख प्राप्त झाले असतात. त्यांचे मन ताजव्याप्रमाणे समतोल राहतं. तराजू जो असतो त्याप्रमाणे सुख मिळलं तरी दुःख मिळलं तरी त्यांना काही फरक पडत नाही. समदृष्टी असते. आत्मस्वरूपी लय लावले आहे. तो देहात असला तरी सुख आणि दुःख यापासून त्यांना बाधा पावत नाही. देहातील आत्म्यास सुख व दुःख ही दोन्ही सारखीच आहेत, कारण तो गुणांपासून अलिप्त असतो. गुणांपासून अलिप्त असल्यामुळे या सगळ्याची त्याला बाधाच होत नाही. जो आत्मस्वरूपी लीन झाला आहे त्यास सुख व दुःख यांची सारखीच योग्यता आहे.
आणि तो आत्मस्वरूपात लिप्त असल्यामुळे जी साम्य बुद्धी झाली आहे तिचा कशानेही भंग होत नाही. त्यामुळे निंदा किंवा स्तुती केली असता त्यापासून त्याला राग किंवा लोभ उत्पन्न होत नाही. ही सगळी गुणातीताची लक्षणं किंवा अशा पद्धतीने त्यांचं आचरण असतं. गुणातीताची लक्षणं पाहिली आपण. आता गुणांची बाधा होऊ नये म्हणून काय उपाय सांगितलेले आहेत ते बघा. तर जो माझी एकनिष्ठ मनाने भक्ती करतो तो या गुणांचा नाश करू शकतो. भगवंताची जर एकनिष्ठेने भक्ती केली तर या गुणांच्या सपाटात आपण अडकत नाही. म्हणजे यातून एवढंच शिकायचं आहे की आपण भगवंताची भक्ती करायला हवी. विश्व लयास गेल्यावर मग माझी प्राप्ती करून घ्यावी अशातला प्रकार नसून विश्वासकटच मला जाणले पाहिजे. अशा ऐक्य बुद्धीने जे मला जाणणे त्यालाच माझी एकनिष्ठ भक्ती करणे म्हणतात. भगवंताची एकनिष्ठ भक्ती करणे म्हणजे काय? हे या गुणांची बाधा होऊ नये म्हणजे उपाय आहे त्यात सांगितलेला आहे की विश्व लयास गेले मग माझी प्राप्ती करून घ्यावी अशातला प्रकार नसून विश्वास सकट मला जाणले पाहिजे. अशा ऐक्य बुद्धीने जे मला जाणतात जे मला जाणले त्यालाच माझी एकनिष्ठ भक्ती करणे असे म्हणतात. आणि मी व विश्व या दोहोत जर भेद आहे अशी कल्पना केली तर ती व्यभिचारी भक्ती होते. याकरिता भेद न मानता एकनिष्ठ चित्ताने तू आपल्यासह मी या विश्वात भरलो आहे असे जाण. हे उपाय आहेत गुणांची बाधा न होण्याचे. अजून काय आहेत बघा. आपल्यापासून विश्व वेगळे आहे असे समजू नको. तसा मी व विश्व यांच्याबद्दल ऐक्य बोध व्हावा. भूमीवर रज कण किंवा हिमालयावर हिमकण हे ज्याप्रमाणे भूमी व हिमालय याहून निराळे नाहीत त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी सर्व विश्व आहे हे जाण. तसा मी ईश्वराहून निराळा नाहीये. भगवंत काय म्हणतात, भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात की मी ईश्वराहून निराळा नाहीये. अशा प्रकारे सर्वत्र ऐक्यता आहे अशी जी दृष्टी फाकते तिलाच आम्ही भक्ती असे म्हणतो. त्याप्रमाणे अर्जुना भक्ती व भजन या त्रिपुटीत परमात्मा भरलेला आहे. अहम ब्रह्म अशी वृत्ती बनल्यावर ब्रह्म व विश्व यात अंतर दिसत नाही. मी पलीकडे आहे व भक्त अलीकडे आहे हा भास नाहीसा होऊन दोघांमधील अनादि ऐक्य तेच केवळ उरते. नेहमी आपल्याला काय वाटतं की भगवंत हे पैल तीरावर आहेत, आपण ऐल तीरावर आहोत, आपली भक्ती तिथपर्यंत पोहोचते का नाही. पण तसं नाहीये असं इथे सांगितलेलं आहे. अशा परिस्थितीत प्राप्त झाल्यावर गुणांना त्याने जिंकावे असे म्हणणेच उरत नाही. कारण ऐक्य झाल्यावर तेही मागावून नाहीसे होतात. किंबहुना हे मर्मज्ञ याच दशेस ब्रह्मत्व असे म्हणतात आणि जो माझी भक्ती करतो त्यालाच ही प्राप्ती होते. पार्था या ब्रह्मप्राप्तीलाच सायुज्य मुक्ती असे म्हणतात व हिलाच चौथा पुरुषार्थ किंवा मोक्ष असे म्हणतात. परंतु ब्रह्मत्व पावण्याकरता माझी आराधना हा जिना होय. भगवंताची प्राप्ती करण्यासाठी या जिन्यानंच वर जावं लागतं तर भगवंताची प्राप्ती होते. म्हणून काय तर ब्रह्म माझ्यापासून निराळे आहे अशी तुझ्या मनात कल्पना येऊ देऊ नको. इथपर्यंत आपण भाग नंबर 15 मध्ये पाहिलं होतं. तर भाग नंबर 16
त्याचा आपण श्लोकार्थ वाचूयात. भगवंत काय म्हणतात, तर माझ्यापासून ब्रह्म निराळे आहे अशी तुझ्या मनात कल्पनाही येऊ देऊ नको. आता श्लोकार्थ. कारण अविनाशी व निर्विकार अशा ब्रह्माचे, सनातन धर्माचे व अखंड अशा सुखाचे स्थान मी आहे, एवढं लक्षात ठेव. अगा ब्रह्म या नावा अभिप्रावो मी पांडवा, मीची बोली जे आगवा शब्दी वै मंडळ आणि चंद्रमा, दोन्ही नवती सुवर्मा, तैसा मजानी ब्रह्मा भेदू नाही. अगा नित्य जय निष्कंप अनावृत्त धर्मरूप, सुख जे उमप अद्वितीय, विवेकू आपले काम सारुने ठाई जे धाम, निष्कर्माचे निस्सीम किंबहुना मी, ऐसे से हो अवधारा तो अनन्याचा सोयरा, सांगत से वीरा पार्थासी. एथ धृतराष्ट्राचे म्हणे, संजया हे तू ते कोणे, पुसलो निविन वायाने का बोलसी, माझी अवसरी ते फेडी विजयाची सांगे गुढी, येऊ जीवी म्हणे सांडी गोठी या. हे पांडवा, ब्रह्म म्हणून ज्याला म्हणतात तो मीच होय व मलाच ही नावे आहेत. आपण पाहिलं, भगवान श्रीकृष्ण हे त्या अनादी जे ब्रह्म आहे, जे अनंत आहे, अनादी आहे, अविनाशी आहे, त्यांचा हा भगवान श्रीकृष्ण म्हणा किंवा राम हे अवतार आहेत. त्यामुळं तो मीच आहे आणि मलाच ही नावे आहेत असं भगवंत म्हणतात. पहा की चंद्र व त्यांचे मंडळ ही ज्याप्रमाणे दोन नाहीत, त्याप्रमाणे हे मर्मज्ञ अर्जुना, मी व ब्रह्म यात भेद नाही. हे ब्रह्म नित्य निष्कंप न आवरणारे धर्मरूपी व अपार सुख देणारे असे अद्वितीय आहे. अज्ञानाचा नाश करून ज्ञान ज्या स्वरूपी लय पावते ते सिद्धांताने ठरलेले शेवटचे स्वरूप मीच होय. भगवंत या 2-3 ओव्यातून काय सांगतायत की माझ्या या अवताराला नाव श्रीकृष्ण आहे, पण खरा ब्रह्म मी आणि ब्रह्म यात काही फरक नाहीये. ते नित्य ब्रह्म जे आहे ते निष्कंप आहे, न आवरणारे धर्मरूपी व अपार सुख देणारे असे जे अद्वितीय आहे. आणि अज्ञानाचा नाश करून ज्ञान ज्या स्वरूपी लय पावते ते सिद्धांताचेच ठरलेले शेवटचे स्वरूप म्हणजेच भगवंत, म्हणजेच ब्रह्म मीच होय. एकनिष्ठ भक्तांचा जो आवडता परमात्मा तो शूर पार्थास याप्रमाणे सांगता झाला. एकनिष्ठ भक्तांचा जो आवडता परमात्मा, जे एकनिष्ठ भक्त आहेत, जे फक्त भगवान श्रीकृष्णाची आराधना करतात, असे जे एकनिष्ठ भक्त जे आहेत, त्या भक्तांचा आवडता जो परमार्थ आहे, परमात्मा आहे, तो शूर पार्थास याप्रमाणे सांगता झाला. या पद्धतीने त्यांनी सांगितलं. म्हणजेच भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला हे सगळं सांगितलं. तेव्हा धृतराष्ट्र संजयास म्हणाला, या गोष्टी तुला कोणी पुसल्या होत्या? धृतराष्ट्र संजयाला काय म्हणतो बघा, ही सगळी कहाणी जी आहे ही कुरुक्षेत्रावरची दिव्य दृष्टीनं कहाणी हे सगळं पाहून संजय धृतराष्ट्रास हे सगळं सांगत आहे. त्यावेळेस धृतराष्ट्र संजयास काय म्हणतो की या गोष्टी तुला कोणी सांगितल्या होत्या, कोणी पुसल्या होत्या, कोणी विचारलं होतं तुला, व त्या तू मला व्यर्थ का सांगतो आहेस?
माझ्या मुलांच्या विजयाची गोष्ट मला सांगून माझी शंका फेड. त्यावेळेस संजय आपल्या मनात म्हणतो, अरे या गोष्टी सोडून दे. काय झाले नीट लक्षात घ्या. संजय कुरुक्षेत्रावर नजर ठेवून आहे. कुरुक्षेत्रावरची एक एक घटना तो त्याच्या दिव्य दृष्टीने टिपत आहे आणि धृतराष्ट्रास सांगत आहे. आता धृतराष्ट्रात ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय देणं घेणं नाहीये. धृतराष्ट्रानं फक्त हे पाहिजे की माझी मुलं विजयी होतेत का. माझी मुलं म्हणजे कौरव, ते विजयी होत आहेत का, त्यांचं काय चाललंय तेवढीच फक्त मला माहिती सांग. बाकी याच्यात मला काय इंटरेस्ट नाहीये, असं थोडक्यात धृतराष्ट्र म्हणत आहेत. संजय विस्मयो मानसी आहा करुणी रसरसी म्हणे कैसे पा देवेसी द्वंद्वया तरी कृपाळू तो तुष्टो यया विवेकू हा घोटो मोहाचा फिटो महारोगो. संजयो ऐसे चिंतता संवाद तो सांभाळिता हरिकाचा येतो चित्ता महापुरू. म्हणून आता येणे उत्साहाचे नि अवतरणे श्रीकृष्णाचे बोलणे सांगीजेल. तया अक्षरा अंतील भावो पाववीन मी तुमचा ठावो ऐका म्हणे ज्ञानदेवो निवृत्तीचा. संजय मनात विस्मय पाहून आपल्यास फार उत्तम गोष्टी ऐकण्यास सापडली आहे असे म्हणून म्हणाला, दैवगती काय विचित्र आहे की याला युद्धाचीच आवड आहे. संजय काय करत होता की हे जे ज्ञान त्याला मिळत होतं कुरुक्षेत्रावरच, तो धृतराष्ट्रास सांगत होता, पण धृतराष्ट्रात या सगळ्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. त्यावर संजय काय म्हणतो बघा की आश्चर्यचकित होऊन तो म्हणतो की दैवगती काय विचित्र आहे की याला युद्धाचीच आवड आहे. याला म्हणजे धृतराष्ट्रास. तरी कृपाळू भगवंत संतुष्ट होऊन याच्या मनात विवेक रूपी औषध घालून याचा मोहरूपी महारोग नाहीसा करोत. तो भगवंताकडे मागणं करतोय. काय मागणं करतो बघा संजय, भगवंताकडे काय मागणं करतोय बघा की जो कृपाळू भगवंत आहे तो संतुष्ट होऊन याच्या म्हणजे धृतराष्ट्राच्या मनात विवेक रूप औषध घालून त्याच्या मनात विवेक उत्पन्न व्हावा, घालून याचा मोहरूपी महारोग नाहीसा करोत. त्याला महारोग कुठला झालाय, मोहाचा महारोग झालेला आहे, तो भगवंताने नाहीसा करावा अशी इच्छा संजय व्यक्त करत आहे. संजय अशा प्रकारे मनात विचार करतो आहे. इतक्यात कृष्ण अर्जुनाच्या संवादाकडे लक्ष जाऊन त्यांच्या चित्ताचा आनंदाचा महापूर आला. म्हणून मनात हर्षयुक्त होऊन श्रीकृष्ण काय म्हणाले ते तो सांगेल. निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणाले की त्याच्या बोलण्याचा भाव मी तुला हृदयात साठवीन, तो ऐक. संजय जे कुरुक्षेत्रावरच बघून राजा धृतराष्ट्र सांगत आहे आणि हे सगळ्याच वर्णन ज्ञानेश्वर माऊली या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये करून आपणास म्हणजे आपण श्रोत्यास सांगत आहेत. तर ते ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात की त्याच्या बोलण्याचा भाव मी तुला हृदयात साठवीन, तू ऐक. आणि इथंच 415 ओव्या संपतात. इथंच अध्याय 14वा संपतो. इथंच श्लोक नंबर 27 संपतो. अशा रीतीनं हा श्लोक अध्याय नंबर 14 आपला संपन्न झालेला आहे. या अध्यायात अतिशय सुंदर गोष्टी आपल्याला ऐकायला मिळाल्या. या सुंदर गोष्टी जर आपण आपल्या आचरणात आणल्या तर त्याचे एवढे जास्त फायदे होतील की बस. याच्यामध्ये सत्वगुणानं कसं राहावं
गोष्टी सांगितलेल्या आहे. सत्वगुणाची लक्षणं सांगितलेली आहेत. सत्वगुणाने वागल्यानंतरचे फायदे सांगितलेले आहेत. तसेच या तिन्ही गुणांपासून मुक्त कसं व्हावं, गुणातीत कसं व्हावं, या सगळ्याचा उहापोह आहे. आज आपण इथंच थांबत आहोत. उद्यापासून आपण श्लोक नंबर 15 अध्याय नंबर 15 आपण बघणार आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत. ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प घेतलेला आहे त्यांनी मनातल्या मनात व्यसनमुक्तीचा संकल्प परत घ्यायचा आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.